कोल्हार भगुतीपूर येथील वंदे मातरम चौकात आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास बहुजन हक्क अभियान, भीमशक्ती मित्र मंडळ, आरपीआय आठवले गट, सत्यशोधक लहुजी क्रांती सेना, समता जन विकास समिती कोल्हार यांच्या वतीने माननीय सरन्यायाधीश भूषण गवई साहेब यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निषेध सभा घेण्यात आली। यावेळी कोल्हार बुद्रुक ग्रामपंचायतीचे माजी सरपंच ॲडव्होकेट सुरेंद्र पाटील करडे, आरपीआय शहराध्यक्ष लवलेश लोखंडे, बहुजन हक्क अभियान जिल्हाध्यक्ष नानासाहेब लोखंडे, कॉम्रेड सुरेश पानसरे, चंदू लोखंडे, श्याम लोखंडे, अनुप लोखंडे, प्रवीण लोखंडे, दिलीप बोरुडे, लहुजी शक्ती सेनेचे सुनील बोरुडे, बाळासाहेब गायकवाड, गणपत लोखंडे, धनंजय लोखंडे, जॉनी लोखंडे, विष्णू माळे, राजेंद्र थोरात आदी जण यावेळी उपस्थित होते। कॅमेरामॅन सुभाष कोंडेकर सह एसजीके न्यूज कोल्हार। आणि त्यानंतर केलं, त्या वकिलाचं समर्थन केलं, त्याचे पाठराखण करण्याचं काम केलं। त्यामध्ये आपला टीव्ही मीडिया सुद्धा सामील होता। त्यांनी सुद्धा अशा व्यक्तीचं घरी जाऊन त्याच्या मुलाखती घेतल्या आणि त्यांनी केलेलं कृत्य कसं समर्थन करणे योग्य आहे हे दाखवण्याचं काम टीव्ही मीडियाने केलं। आपण सर्वजण गेल्या 5-10 वर्षामधून पाहतो, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, टीव्ही मीडिया असेल, ही पूर्ण विकली गेलेली संस्था म्हणावं लागेल। सत्य लोकांपुढे आणत नाही आणि ठराविक एका पक्षाचा अजेंडा घेऊन काम करताना आपल्याला इलेक्ट्रॉनिक मीडिया आणि प्रिंट मीडिया आपल्याला पाहायला मिळते। आणि त्याचाच एक भाग म्हणून एवढी भयान आणि भीषण घटना, दुर्दैवी घटना घडलेली असताना देखील त्या आरोपीला शासन करण्याऐवजी त्यांनी केलेलं कृत्य कसं समर्थन करणे योग्य आहे अशीच भूमिका मीडियावाल्यांनी घेतली। त्याचबरोबर काही जातीवादी संघटनेने घेतली, काही पक्षांनी घेतली। सुदैवाने पंजाब सारख्या राज्यामध्ये जिथं अरुण केजरीवाल यांच्या पार्टीचं सरकार आहे त्या ठिकाणी लोकांनी पोलीस स्टेशनला तक्रार केली आणि गुन्हे दाखल झाले। आणि म्हणून ज्यांनी व्हॉट्सअप, इंस्टाग्राम वरती भूषण गवई साहेबांचा अपमान होईल असे पोस्टर्स, पिक्चर, मेसेज टाईप करून जे पसरवण्याचं काम केलं होतं त्यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। आणि आता त्या घटनेचा संपूर्ण देशभरातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये निषेध केला जातोय। आपल्यापर्यंत ही माहिती येत नाही। ही घटना भारतात जरी घडलेली असली तर याचा निषेध बाहेरच्या देशांमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात होताना माहिती मिळते। परंतु दुर्दैवाने मी सांगितलं की टीव्हीवरती फक्त सरकारचं कौतुक करताना दाखवलं जातं, बाकीच्या घटना दाखवल्या जात नाही। ही जी मानसिकता काही ठराविक पक्षाची किंवा काही जातीय संघटनेची जी वाढत चाललेली आहे, जातीमध्ये भेद निर्माण करणं, ठराविक जातींना टार्गेट करणं, दुर्दैवाने संपूर्ण भारत देश त्यामध्ये भरडला जातोय। संपूर्ण भारतामध्ये, आपल्या महाराष्ट्रामध्ये गावोगावी दंगली आपल्याला घडताना पाहायला मिळत आहेत। हिंदू मुस्लिम असेल, हिंदूंमध्ये मग वेगवेगळ्या जाती आहेत। मागासवर्गीय समाजाबद्दल एक वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय। जातीमध्ये भांडणं, तेढ लावण्याचं काम काही संघटना, काही पक्ष करतायत। म्हणून आपण सर्वांनी सावध होणं अतिशय गरजेचं आहे। याची किंमत आपल्या सगळ्यांना, आपल्या येणाऱ्या पिढीला भविष्यामध्ये मोजावी लागेल। म्हणून माझी सगळ्या आपल्या कोल्हार भगवतीपूरच्या ग्रामस्थांना विनंती आहे की कुठल्याही चुकीच्या मार्गदर्शनाला आपण बळी पडू नका, कुठल्याही जातीयवादी संघटनेला आपण समर्थन करू नका। भारत हा सर्व जाती धर्माचा देश आहे। आपण पहिल्यापासून गुण्यागोविंदाने सगळे जाती धर्माचे लोक एकत्रित नांदतो। पण दुर्दैवाने 10-12 वर्षामध्ये सातत्याने आपल्याला अशी घटना पाहायला मिळतात। मी आपल्या कोल्हार भगवतीपूर ग्रामस्थांच्या वतीनं, व्यक्तिशः माझ्या वतीनं भूषण गवई साहेब यांच्यावरती जो हल्ला करण्यात आला त्या वकिलाचा, त्या घटनेचा मी निषेध करतो आणि शासनाने त्याच्यावरती कठोर कारवाई करावी अशी मी मागणी करतो। आज जर न्यायालय सुरक्षित नसेल तर तुमची आमची काय परिस्थिती होईल येणाऱ्या काळामध्ये याचा सुद्धा विचार सगळ्यांनी गांभीर्याने केला पाहिजे। भूषण गवई साहेबांसारखं एक मागासवर्गीय कुटुंबातून आलेला मुलगा, मनुष्य एवढ्या उच्च पदावर पोहोचला हे सुद्धा काहींना सहन होत नाहीये।
आणि त्याचाच परिपाक म्हणून एक परवाची घटना घडलेली आहे. मी या घटनेचा परत एकदा आपल्या सर्वांच्या वतीनं निषेध करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. सांगायचं आहे की ते दलित जातीचे आहे म्हणूनच हा प्रकार घडलेला आहे. त्याचं कारण असं की गेले 75 वर्षापासून ओबीसीची जी कोर स्टाफ भरती होती ती बंद होती आणि ती भूषण गवई साहेबांनी चालू केली. हा राग मनात कुठेतरी होता. खजुराहो मधलं जे कृष्णाचं प्रकरण आहे दुर्दैव आहे. त्याचा त्यांनी भूषण गवई साहेबांनी त्यांना माफ पण केलेला आहे. तरी पण तो माणूस मी माझा शब्द मागे घेणार नाही आणि मी माझ्या शब्दावर ठाम आहे. म्हणजे इतका त्याचा मुजोरपणा आहे. आणि ह्या तुम्ही किती हे करा, या देशात जोपर्यंत संविधान आहे तोपर्यंत कुणी काही करण्याचा प्रयत्न केला तरी काही होणार नाहीये. आणि आम्हाला किती तुम्ही शहरी नक्षलवादी ठरवा, आम्ही आमचा आवाज बंद करणार नाही. आमचा अभिव्यक्ती स्वातंत्र्य आम्हाला भारतीय राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. तुम्हाला काय आमच्यावर केसेस दाखल करायच्या त्या करा. आम्ही बोलत राहू आणि बोलतच राहू. समाजामध्ये विष कालवण्याचं काम करत आहेत. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींवर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ ही सभा आयोजित केली आहे. परंतु या सभेच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की त्या वकिलानं निव्वळ भूषण गवई साहेबांवरती हल्ला केलेला नाही, तर त्याने सवर्ण मानसिकतेतून तो हल्ला केलेला आहे. भूषण गवई साहेब हे ठराविक बॅकवर्ड जातीचे आहेत म्हणून त्यांच्यावरती हल्ला केलेला आहे. त्याचबरोबर ग्वालियर हायकोर्टाचे एक वकील आहेत, तेही सवर्ण आहेत. ते सातत्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल गर्व ओळखण्याचं काम करत असतात. या दोन्ही वकिलांवरती मी पोलीस प्रशासनाला विनंती करतोय की आपण सुमोटो अॅट्रॉसिटीचे गुन्हे दाखल करावेत. आणि एवढं बोलून मी माझा निषेध व्यक्त करतो. जय भीम, बहुजन हक्क अभियान.